आहे वाळूंच्या पुढं. तर निघेल भाऊची महिना पाहिजे समोर आपले 3075 आपले 3074 जन्नत जान दोन्ही संघ. तर तो पुढे मी माग आहे का, तर त्याच्या पुढे पळायला काही नाही. त्याच्या पुढे राहिलं का मग आपण 90 पळवतो, ते 80 चालवतो. ते आता 80 चालू राहिलं, त्याच्या मागे जर राहिलं तर बरोबर 80 ना गाडी दाम वाटते ती नाही का आपल्याला चालवते ती, म्हणजे 80च्या स्पीड ना, म्हणजे जादा नको का. तर जेवढा एका खालचा दिसतो का तेवढं शिल्लक करत नाही का पुण्या मार्केटला, त्या हिशोबांचं होतं. बाकी त्याचं काही माहित नाही आपल्याला, त्या गाडीचं म्हणा आपल्या ह्या गाडीचं म्हणा माहित. तर पाहू आता कुठंतरी थांबलो तर चहा वगैरे घेऊ, सण जाऊ निघून का. तर सकाळचा मार्केटचा टाइम आहे आम्हाला 7 आणि आता वाजलेले 3, मोजून 4 तास आहे आमच्याकडे आता थोडक्यात. तर चला मग काय कसं चालू राहिला हत्यार भावांनो मग 3075. तर आता आपण आहे शेंडी बायपासला. तर आता इथं ब्रेकर आहे आणि पोलीस चौकी आहे, म्हणजे इथं नाईटला पोलीस थांबवते नाही का, त्यांचं म्हणजे इथं ड्युटी आहे नाईटला. तर आपल्याला काहीच विषय नाही, इथं आपण बिंदास निघून जाईल. कोणी किती लाईटी मारू नाही किती काय करू. अरे सनाड गायब मोबाईल काय विषय होतो, पाहिला बिला लाईट लागेल त्यांनी तर म्हणा काय करायला बळच व्हिडिओ वाढवून सोड राहिला काय ना. हत्यार कसं चाललंय पुढं मग 8. तर आता पाहू किती टाइम लागत होता. नगर मध्ये एक्झॅक्ट आलेलोच आहे, तर इथून पुढे अजून जायला किती टाइम लागेल काय ना आपल्याला. अजून नाही म्हणलं तरी समजा थोडक्यात 130-40 किलोमीटर असं अजून का. तर नगर पासून 120 पुढं आहे, म्हणजे थोडक्यात किती झालं 130-40. हा 130-40 धरून चालायचं म्हणजे अजून 2.5-3 तास. आणि आता वाजलेली 4:30. बंद होतं ब्रेकरच कुठे चाललं बाय याला म्हणत्या रोडा. तर आपल्या गाड्या असल्या ना तर समोरच्या आपला भरोसा असतो, नवीन माणसाच्या मागं नाही चालू शकत. आपली गाडी असली ना आपण त्याचा भरोसा ठेवून बिंदास ओढू शकतो मागं नाही का. त्याच्या हिशोबाने ते निवडली म्हणजे त्याच्या मागं आपण नाही का 2 मिनिटाचा गॅप पाहायचा लगेच ओढून घ्यायची. तवागुली पास करून निघिल आहे पुढं, मी त्याच्या मागाचे फुल गाणं झालो आहे 70-80 वाहुली. तर का तर आता मार्केटचा टाइम होत आलेला आहे, 6 वाजलेले आहे, त्याच्यामुळे आता फुल धिंगाणा चालू आहे. नुसतं रेपसायचं काम चालू आहे गाडीला. पाहिलं का. तर आज उघडाय तरी अर्धा तास म्हणजे 40-45 मिनिटं अजून. थोडं ट्रॉफिक लागायला लागलंय आणि सिग्नल पण पडून राहिले, त्याच्या हिशोबाने चालवं लागू राहिलं. तरी पण आपण मंडी कव्हर करू काही का नाही. मग काय भाव आलतो आता मार्केटच्या जवळ तर आता आपल्यापासून राहिलेलं आहे मार्केट फक्त 1 किलोमीटर. तर हा अलीकडला ब्रिज आहे, तर ब्रिजवरून लगेच राईट मारायचं डायरेक्ट मार्केट. तर उजडलंय आता जरा नाही का, जरा बघू शकता तुम्ही पण नाही का चांगलंच उजडलंय. तर नशीब चांगलं का आपल्याला लय पण ट्रॉफिक नाही लागलं, नाही तर ट्रॉफिकचं जादच लागत इकडं कधी पण. आपलं नशीब चांगलं, आपल्याला ट्रॉफिक लय कमी होतं सकाळी. तर चला आता जाऊ टाकून काटा बिटा करून डायरेक्ट आतमध्ये. हा 100% नसला असं गाडीत फोन पाहत. काय करू म्हणून गाडी खाली करायला लावून दिली गाडी बरं. आता आराम करू का तर 2 तास सहज जाणार आहे. पण आपल्याला आता भाड्याला पण जायचं आहे, त्याच्यामुळे मग आपण काय करतो घडी बरं आराम करू तास-1.5 तास तरी साधारण. इकडे सामान त्या झोपल्याला दिप्या आणि इकडे मी झोपलेलो नाही का. तर मस्त पैकी 2 तास थांबून घेऊ
आणि जेव्हा सोमा मामा आपल्याला उठवतील तेव्हाच उठायचं नाही. मस्तपैकी फॅन बिन लावेले का तर नवीन फॅन घेतला आपण तो ब्लॅक कलरचा. पहिला इकडं ठेवून दिलेला आहे आपला पसारा, इकडं सगळा नवीन फॅन आहे. तर मग काय नाही, मस्तपैकी झोपू आता. मग काय तर आलतो भाडं न्यायला. तर पाहिलं का मार्केटमध्ये कशी गर्दी राहते काय असतं. तर इकडं असं भाजीपाला ऐकतो आणि तिकडं गाड्या ऐकत्या. तर आता मस्तपैकी भाडं बिडं घेऊ. तर आपल्याला घ्यायचं इथं वरती जिन्यानी वर जाऊन भाडं घ्यायचं आहे. आणि आपल्या पार्ट्याचं नाव आहे LTC म्हणजे माल. मग काय तर भावंड आलतो आता बाहेर काट्यावर, काटा बिटा करून जावा भरायला निघून. तर दीपेंद्र सगळं जाणार होते ना सर. हा काटा वजन काटा इकडं आणि बाकीच्या गाड्या पाहिल्या कशा लावेल इकडं तिकडं पलीकड माग पुढं पण. वाईट बागळा कर्नाटक केरला पाहिजे मला. काय नाही मी कधी गेलो मला नाही माहिती. मग काय भावना चाललोय आता भरायला कात्रज चौकाकड. तर हे पाहिजे किती पीस ऍक्टिंग काय बांधते काय त्याला. तर भावना आम्ही चाललेलो आहे आता भरायला. तर बघू शकता आता कात्रज चौकाकडे आलेलो आहे. इकडं 3-4 पदर आहे डायरेक्ट रस्त्याचे. आपण ज्या ह्याच्यात चाललेलो आहे ज्या पट्ट्यात ते वेगळा, प्लस आतून एसटी महामंडळ म्हणजे PMT बस स्पेशल त्यांच्यासाठी. आपल्यासारख्याला नाही घुसून देणार त्याच्यात. जरी कधी घुसू शकते इमर्जन्सीच्या वेळेस कच्चा माल असं गाडीत तवाच. चला पटापटात जाऊ. तर मग काय भावांनो आलतो आता. इथं कोणता घाट आहे माहित नाही आपल्याला, घाट आहे. तर कसं आहे पूर्ण सगळा वर खाली डोंगरात निम्मा आहे. तर सोमा कोणता घाट आहे हो? कात्रजच्या पुढला आहे ना. हा डोंगराव काय कात्रजच्या पुढला घाट आहे हो. इकडं शिरोळ साईडला जाताना. तर आपण आलेलो आहे आता घाटाच्या वर. खाली थोडा तुकडा होता आता वरती चांगलाच मोठा घाट आहे. एवढा मोठा असतो का? पुष्पा फिल्म की शूटिंग इधर ही हुई लगता है. चढतोय. कसं आहे मग घाट दरड कोसळ ते कात्रजचाच घाट आहे भैया यो, दुसरा नाही कोणता. मोठा घाट आहे, मोठा चांगला. तर कसं आहे मग जागे येऊन मग काय तर भावंनो. तर पाहिलं का छोटस टनल. छोटं म्हणजे चांगलंच, अर्धा 1 किलोमीटर आहे. कसं आहे ना ते आपलं इंडिकेटर लावून दिले ते बरं का. तर माणसाला नाही राहत अक्कल त्याच्यामुळं. तर त्याच्यात लाईटी बिटी काही नाही, डायरेक्ट अंधार आहे पुरा. चांगला अर्धा किलोमीटरच आहे. आलो बाहेर. आपली मायना डायरेक्ट टनल मधून आले आज. हा मग काय तर भाऊ नालतो आता तिथं लोडिंगच्या ठिकाणी जाऊन पाहा काय म्हणतो तो. तर 1 2 आपला हत्यार 3 आज गाडी 4 गाड्या भरायला आहे डायरेक्ट. आपल्याला भरायचं ह्यो एवढा अख्खा पट्टा. तर ही समोरची एक गाडी आहे साईकृपा आणि एवढे टायर भरायचे आपल्याला आता. तर मग भावांनो पाहू आता घेऊ मस्तपैकी टायर वगैरे लोड करून. तर तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला जायचं कुठं आहे. तर मग चला या ब्लॉकला करूया इथं DN. भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अँड लाईक करा शेअर करा, म्हणजे आपले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पोहोचणार.